गुढीपाडव्याची आपण माहिती पाहत आहोत। या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या भागामध्ये असं पाहिलं की शालिवाहन शक कसं सुरू झालं आणि शालिवाहन राजाची थोडीशी गोष्ट बघितली आणि सावर्णीची पण गोष्ट बघितली। काही काळामध्ये इतिहासामध्ये आपल्याला असं दिसून येतं की आपल्या देशावरती आपल्या राष्ट्रावरती अनेक वर्ष हजारो वर्ष आक्रमण झाली, आक्रमण होतातच आहेत, आक्रमण आजही चालूच आहेत। या अशा अनेक झालेल्या मोठमोठ्या आक्रमणांच्यामुळे या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप अंधागोंदी माजलेली होती। जिथे खायचं जगायचं याचे सुद्धा वांदे निर्माण झालेले होते, तर तिथे आपण सण कुठले साजरे करणार अशी स्थिती निर्माण झालेली होती। म्हणून गेल्या अनेकशे वर्षाच्या काळांमध्ये अनेक सणांमध्ये किंवा अनेक संस्कारांमध्ये काही अनेक गोष्टी या लुप्तप्राय झालेल्या आहेत। त्याचा इतिहास, त्याचा आपल्याला नक्की काय करायचं याचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे, कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेली आपल्यावरची आक्रमणं, या आक्रमणांच्यामुळे काळाच्या ओघामध्ये आपले अनेक रूढी नष्ट झाल्या, आपल्या अनेक रीतिरिवाज विसरले गेले। हे आपल्याला नाकारून चालणार नाही, कारण तसं झालेलंच आहे। मूळ गोष्ट राहिली आहे बाजूला आणि आता आपण एक प्रतिकात्मक तो सण किंवा उत्सव साजरा करत असतो। शिवकाळामध्ये जर का आपण बघितलं तर त्या काळामध्ये फक्त विजयादशमी आणि गुढीपाडवा हे दोनच सण प्रमुख साजरे करण्यात येत असल्याचं आपल्याला दिसून येतं। विजयादशमी सुद्धा एक क्षत्रियांच्या विजयाला कारणीभूत असलेला सण असल्यामुळे थोडी स्वराज्याला स्थिरता जेव्हा आली तेव्हा या विजयादशमीला महत्त्व जास्ती प्राप्त झालं। गुढी उभारतानाचा इतिहास आपण पाहिला की सातवाहन हे कुंभार कुळाचे, म्हणून त्या गुढी उभारताना काठीवरती एक मडकं पालथं घालायचं आणि ते उभं करायचं आणि तो विजय उत्सव साजरा करायचा, अशी परंपरा त्याच्यातून आलेली आहे। पूर्वीच्या काळी गुढीवरती कलश किंवा गडवा नावाचा एक तांब्या असे पितळेचा, जो खालून चपटा असे आणि वरच्या बाजूला निमुळता असे, असा गडवा त्याला म्हणायचे। आणि हा गडवा किंवा कलश त्या बांबूच्या काठीवरती पालथा घातला जायचा आणि पालथा ठेवला जायचा आणि तो पालथा ठेवल्यानंतर त्या कलशाच्या आतमध्ये तो पालथा ठेवण्यापूर्वी त्या काठीला एखादं वस्त्र, त्यानंतर आंब्याचा टहाळा, त्यानंतर लिंबाचा टहाळा, त्यानंतर साखरेची गाठी, अशा सगळ्या गोष्टी बांधल्या जायच्या आणि त्याच्यावरती तो कलश पालथा ध्वजासारखा ठेवायचा। या गुढीच्या पूजेचा जो शब्द आहे ना, याला म्हणायचं काय, या गुढीला म्हणायचं काय, तर याला ब्रह्मध्वज असं म्हटलेलं आहे। ब्रह्मध्वज म्हणजे काय की ब्रह्मा म्हणजे ज्या ब्रह्मदेवापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली तो ब्रह्मदेव, आणि त्याचा ध्वज म्हणजे कुठला असेल तर तो म्हणजे हा गुढी आहे। गुढी हा देवाचा ध्वज आहे। आणि आपण बघा ना, कलश जो असतो त्या कलशाची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा त्या कलशाच्या पूजेच्या ज्या मंत्र आहेत त्या मंत्रामध्ये असं आपण म्हणतो, कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः। म्हणजे कोणत्याही कलशाच्या मुखाच्या ठिकाणी विष्णूंचं स्थान आहे, कोणत्याही कलशाच्या कंठाच्या ठिकाणी रुद्राचं स्थान आहे, शंकराचं स्थान आहे, आणि कोणत्याही कलशाच्या मूलस्थानी भागामध्ये ब्रह्मदेवाचं स्थान आहे। म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव, स्थिती ठेवणारे विष्णू आणि लय करणारे शंकर, हे तिघही जण या कलशामध्ये आहेत। पण आज हा ब्रह्मदेवाचा ध्वज असल्यामुळे नेहमी आपण कलश ठेवताना सरळ जेव्हा ठेवतो तेव्हा ब्रह्मदेवाचं स्थान हे मूलाकडे असतं, म्हणजे मूले तत्र स्थितो ब्रह्मा, आणि विष्णूंचं स्थान हे वरती असतं। कलशस्य मुखे विष्णू, मुख वरती असतं आणि तळ खाली असतो, अशा पद्धतीने आपण कलश ठेवतो। परंतु आज गुढी उभारताना आपण कलश पालथा करतो आणि त्या काठीवरती ठेवतो। म्हणजे होतं काय की
ब्रह्मदेवाचा जो तळभाग आहे, हा ब्रह्मदेवाचा तळभाग हा वरती येतो, म्हणून या ध्वजाला म्हटलेलं आहे ब्रह्मध्वज. या जगामध्ये नवनिर्मितीची खूप आवश्यकता आहे. नुसतंच जर का निर्माण होत राहिलं आणि ते स्थित राहिलं नाही तरीही चालणार नाही, आणि नुसतंच निर्माण झालं, स्थित झालं आणि त्याचा लय झाला नाही तरीसुद्धा निसर्ग साखळी व्यवस्थित चालणार नाही. म्हणून उत्पत्ती पण झाली पाहिजे, स्थिती पण झाली पाहिजे आणि लय पण झाला पाहिजे. परंतु स्थिती आणि लयाकरता सुद्धा उत्पत्ती होणं हे मुख्य आहे. आणि म्हणून प्रजापती असं या ब्रह्मदेवाला म्हणतात. आणि प्रजापतींनीच हे सगळं विश्व निर्माण केलं. कसं निर्माण केलं? वेदांनी सांगितलं, धाता यथा पूर्वम अकल्पयत. धाता म्हणजे ब्रह्मदेव. धातानी धारण करणाऱ्यांनी जसं हे जग संकल्प केला, त्या पूर्वी संकल्प केल्याप्रमाणेच त्यांनी हे जग निर्माण केलं, अशी वेदऋचा आहे. म्हणून या ब्रह्मदेवानी हे सगळं विश्व निर्माण केलं. म्हणून ब्रह्मध्वज हा असल्यामुळे ब्रह्मदेवाची बाजू आपण वरती करतो. म्हणून बघा, काठी अशी सरळ दिसते आणि त्याच्यावरती पालथा असा कलश दिसतो. आपोआपच ब्रह्मदेवाची बाजू वरती आलेली असते. म्हणून त्या गुढीला असा उलटा कलश, उलटं मडकं ठेवलं जातं. आणि त्याच्या खाली कडुलिंबाची पानं असतात, साखरेची गाठी असते, वस्त्र असतं. म्हणजे या ब्रह्मदेवापासून हे सगळं विश्व, ब्रह्मदेव वरती आहेत आणि त्यांच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालं. त्या विश्वामध्ये काय काय निर्माण झालं? त्या विश्वामध्ये वनस्पती निर्माण झाल्या, औषधी निर्माण झाल्या. त्या वनस्पती आणि औषधींचं प्रतीक म्हणून हा कडुलिंब आहे. या ब्रह्मदेवांच्या सृष्टीमध्ये वस्त्र निर्माण झाली, म्हणून वस्त्राचं प्रतीक म्हणून तिथे आपण एखादी कोरी साडी म्हणा किंवा कोरं ब्लाऊज पीस म्हणा, कुठलं तरी कापड, आपण कोरं भगवं कापड म्हणा, तिथे आपण लावतो. त्याच्यानंतर अन्न निर्माण झालं. त्या अन्नामध्ये मधुर अन्न, गोड अन्न पण निर्माण झालं. आणि हा सण असल्यामुळे गोडाचं महत्त्व आहे, म्हणून त्या अन्नामधला गोड रस ज्याच्यामध्ये आहे, मधुर रस ज्याच्यामध्ये आहे, त्या साखरेची गाठी आपण त्याला बांधली जाते. चांगलं फळ देणारा वृक्ष म्हणून त्याचं प्रतीक म्हणून आंब्याचा टाळा, तोही त्या काठीला बांधला जातो. आणि ही सगळी जी गुढी बांधली जाते ती एका बांबूच्या काठीला बांधली जाते. हे सगळं प्रतिकात्मक कसं आहे पहा, की ब्रह्मदेवापासनं सृष्टी निर्माण झाली, ब्रह्मदेवापासनं मानवी वंश निर्माण झाला. आणि मानवी वंश निर्माण झाला तो या बांबूच्या पेरांसारखं सृष्टी निर्माण झाली. एक 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 स्तरावरती निर्माण झाली. या बांबूला विशेष महत्त्व आहे, कारण बांबूला संस्कृतमध्ये वंश असं म्हणतात. आपण ज्या बांबूपासून बनवलेले जे सूप असतं ना, त्या सुपाला वंशपात्र असं म्हणतात. आणि आपण बोलीभाषेमध्ये बोलताना यांचा वंश, त्यांचा वंश म्हणजे पिढ्या असं आपण म्हणतो. बांबू जर का आपण नीट बघितला तर आपल्याला लक्षात येईल की त्याला दर ठराविक अंतराने पेरा आहेत आणि त्या ठिकाणी एक एक पेर असं निर्माण होतो. तो वरपर्यंत तो बांबू खाली जाड असतो आणि वरती निमुळता असतो. बरोबर ब्रह्मदेवानी सूक्ष्म स्तरावरून जडत्वापर्यंत सगळी सृष्टी निर्माण केल्याचं ते प्रतीक आहे. आणि टप्प्याटप्प्याने त्यांनी सृष्टी निर्माण केली याचंही प्रतीक हा बांबू आहे. आणि म्हणून बांबूच्या काठीवरती ही सगळं गुढी बांधली जाते. या बांबूचं वैशिष्ट्य असं आहे की बांबू हे सुषुम्ना नाडीचं प्रतीक आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या काही नाड्या आहेत त्या अनंत नाड्यांपैकी असं म्हणतात की आपल्या नाभीपासून वरच्या भागामध्ये सर्वसाधारणपणे 32,000 नाड्या या वरच्या भागात आहेत नाभीच्या, आणि 32,000 नाड्या नाभीच्या खालच्या भागात आहेत. या 32,000 नाड्यांपैकी 3 नाड्या ज्या प्रमुख आहेत त्या आपल्या नासिकेपाशी आहेत. आणि त्या नासिकेपाशी असलेल्या नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या आपल्या या नाकापाशी आहेत. त्यातल्या इडा आणि पिंगला या 2 नाकपुड्यांपाशी आहेत. आणि या नाकाच्या बरोबर आपण तिलक लावतो मध्यभागी सुषुम्ना नावाची नाडी आहे. आणि या सुषुम्ना नावाच्या नाडीचं प्रतीक म्हणजे हा बांबू आहे. जशी आपल्या शरीरामध्ये सुषुम्ना आहे तसाच हा बांबू आहे. बघा, बांबू आतून पूर्णपणे पोकळ असतो. याच बांबूमध्ये भागवतामध्ये भागवत महात्म्यामध्ये जी कथा येते, जो अतिशय पापी असलेला, दुराचारी असलेला धुंदुकारी, हा धुंदुकारी भागवत श्रवणाकरता बसला त्याच्या उद्धाराकरता.
तेव्हा त्या बांबूच्या काठीमध्ये जाऊन बसला आणि त्या बांबूला 7 पेर होते, 7 पेरं होती. आणि जसं जसं भागवत वाचलं जायला लागलं तसं तसं प्रत्येक दिवशी कथा झाल्यानंतर त्यातलं एक एक पेर फुटत असे. आणि एक एक पेर फुटता 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 जेव्हा 7 दिवसाची भागवत कथा पूर्ण झाली तेव्हा 7वं बांबूचं पेर फुटून गेलं आणि दिव्य देहानी हे प्रेतरूप किंवा पिशाच्य रूप असलेला हा धुंदीकारी वैष्णव देह धारण करून तिथे प्रगट झाला. अशी कथा या भागवताच्या सुरुवातीला येते महात्म्यामध्ये. आपल्याला मुंजीला लग्नाला जे देवक बसवलं जातं ते या बांबूच्या विणलेल्या सुपामध्येच देवक बसवलं जातं. या बांबूचा अनेक ठिकाणी आपल्याकडे शुभकारक उपयोग केला गेलेला आहे. कारण बांबूचा संबंध वंशाशी आहे, विवाहाचा संबंध वंशाशी, वंशवृद्धीशी आहे, म्हणून बांबूच्या वंशपात्रामध्ये देवक बसवलं जातं. तसंच या संपूर्ण सृष्टीचा संबंध वंश निर्मितीशी आहे. वंश निर्माण झालेला आहे, होत आहे आणि पुढे होणार आहे, याचं प्रतीक आहे तो बांबूचं झाड. आणि बघा, बांबूला निर्माण करण्याकरता, बांबूचं नवीन झाड निर्माण होण्याकरता त्याला बी नाही आहे, तर एका पेरापासून दुसरा बांबू, दुसऱ्या पेरापासून तिसरा बांबू, अशा पद्धतीने तो निर्माण होत राहतो. आणि हा जो अनुवंश आहे, हा अनुवंशाचे सगळे गुण या बांबूच्या ठिकाणी असल्यामुळे बांबूची काठी या ठिकाणी वापरली जाते. म्हणून बांबूची काठी, त्यानंतर नवं वस्त्र चांगल्या लाल रंगाचं, भगव्या रंगाचं, त्यानंतर साखरेची गाठी म्हणा किंवा हार, आंब्याचा डहाळा, त्यानंतर वरती पालथा घालण्याकरता एखादा कलश किंवा गडवा, जे काही आपल्याकडे असेल ते वापरावं आणि गुढी उभारावी. गुढी उभा करत असताना, गुढी उभा केल्यानंतर त्याच्या खाली बरेच वेळेला गुढीचं जो गुढीच्या बांबूचं जे टोक असतं खालचं, ते अधांतरी ठेवलं जातं. तसं अधांतरी न ठेवता ते एखाद्या खाली पाटावरती टेकून उभं केलं पाहिजे किंवा त्याच्या खाली एखादी पत्रावळ घालून त्याच्यावर धान्य घालून त्या धान्यावरती ती गुढी उभी केली पाहिजे. त्याला खाली काहीतरी आसन असलं पाहिजे. एखाद्या माणसाला आपण अधांतरी तर उभं करू शकत नाही, त्याप्रमाणे हा ध्वजसुद्धा उभा करताना या आपल्या एखाद्या पाटावरती तो उभा करावा. कारण ध्वज हा आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, ध्वज हा विजयाचं प्रतीक आहे, ध्वज हा वंशाच्या उन्नतीचं प्रतीक आहे. आणि म्हणून ध्वजाला फार मोठं महत्त्व आहे. ध्वज हा आपल्या संस्कृतीचा प्रतीक आहे. आणि इथे तर हा ध्वज आहे, हा ब्रह्मध्वज आहे. म्हणजे ज्यांनी विश्व निर्माण केलं, ज्यांनी विश्वसृजन केलं, अशा या ब्रह्मदेवाचा दिवस, या ब्रह्मदेवाचा ध्वज आणि त्याचा आपण सद्विचार घेऊन आपण या गुढीचं पूजन करत असतो. म्हणून आगळं वेगळं महत्त्व या गुढीला आहे. म्हणून याला ब्रह्मध्वज म्हणूनच याची पूजा केली जाते. म्हणून याच्यावरती तो कलश पालथा घातला जातो. एक गोष्ट अशी आहे की या दिवशी अजून एक गोष्ट केली जाते बघा, कडुलिंब या दिवशी सेवन केला जातो. कडुलिंबाचं रसपान केलं जातं. आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा कडुलिंबाची 4 पानं घातली जातात आणि त्या पाण्याने आंघोळ केली जाते. ज्या दिवशी गुढीपाडवा असेल ना, सण असेल ना, त्या दिवशी 2-4 गोष्टी कराव्यात. पहिल्यांदी आज आपला सण आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे, म्हणून अभ्यंग करावं. अभ्यंग म्हणजे आपल्या अंगाला तेल लावावं, उटणं लावावं आणि सचैल स्नान करावं. स्नान झाल्यानंतर शुभ्र वस्त्र, चांगलं पवित्र असं वस्त्र नेसावं आणि आपल्या घरातल्या देवाची पहिल्यांदी पूजा करावी. व्यवस्थितपणे देवाला स्नान वगैरे घालावं, नैवेद्य दाखवावा. देवाची पूजा झाल्यानंतर आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराचं जे द्वार आहे, जे प्रवेशद्वार आहे, त्या चौकटीची पूजा करावी, त्या द्वाराची पूजा करावी, त्या दारावरती असलेल्या गणपतीची पूजा करावी. जुनं एखादं तोरण असेल तर ते काढून टाकावं आणि आंब्याच्या पानांचं नवीन तोरण किंवा फुलांचं सुंदर तोरण त्या दिवशी ते लावावं. त्या तोरणाचीही पूजा करावी, उंबऱ्याची पूजा करावी, आपल्या द्वारावरच्या गणपतीची पूजा करावी आणि मग त्यानंतर गुढी उभारावी. असं क्रमाने आपण केलं पाहिजे, कारण हा आपला सण आहे आणि हा योग्य पद्धतीने साजरा केला पाहिजे. याच दिवशी कडुलिंबाचं सेवन केलं जातं का? कारण कडुलिंब हा वस्तुतः कडू आहे, पण कडू जरी असला ना तरी सुद्धा कडुलिंबाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं
की आता बघा सगळीकडे ओझोनचं प्रमाण सगळीकडे वाढतं आहे, ऑक्सिजनचं प्रमाण हवेतलं खूप कमी होतं आहे. तर या कमी झालेल्या ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणारी काही झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या झाडांपैकी एक झाड आहे कडुलिंबाचं झाड, की जे सातत्याने ऑक्सिजनची निर्मिती या सृष्टीमध्ये करत असतं. एक निसर्गप्रेमी मला माहिती आहेत की ते कायम आग्रह करतात की तुम्हाला बाकी कुठलं झाड कुठे लावायला जमलं नाही तर एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जाऊन त्याला कडुलिंबाचं झाड बक्षीस द्या आणि त्याला सांगा कुठेही तू लाव, की जे लावल्यानंतर तुला फारसं त्याच्याकडे बघावं लागणार नाही, त्याचं ते वाढेल आणि सृष्टीमध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होतील. आपोआप त्या कडुलिंबाच्या पानांमुळे निर्जंतुकीकरण हवेचं होत राहतं. कारण कडुलिंबाची पानं ही कडू असल्यामुळे निर्जंतुकीकरण करणारी, निर्जंतुक हवा बनवणारं ते झाड आहे. हवा आपोआपच निर्जंतुक होते. एखाद्या घराच्या जर का पश्चिमेला कडुलिंबाचं झाड असेल तर त्या लिंबावरून येणारी जी हवा घरामध्ये असते, घरामध्ये येणारी हवा ती आपोआप निर्जंतुक होऊन येते आणि ऑक्सिजननी परिपूर्ण होऊन ती हवा आपल्या घरामध्ये येते. असा अनेक लोकांचा अनुभव आहे. म्हणून सृष्टीमध्ये ऑक्सिजन निर्माण करणारं हे झाड आहे. त्याचा कडू रस जो काही आहे तो कडू रस हा आपल्या शरीराला सगळेच तसे खारट, तुरट, कडू, आंबट, गोड, तिखट सगळ्या रसांची आपल्या शरीराला आवश्यकता आहे. परंतु त्या प्रत्येक रसांचं कार्य आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. तर आपल्या शरीरामधलं वात, पित्त आणि कफ या तिघांचंही संतुलन होण्याकरता या कडू रसाचं या काळामध्ये ऋतूनुसार सेवन करणं हे आरोग्याला खूप हितावं आहे. आणि नुसतंच कडुलिंबाच्या पानच खायची असं नाही, तर या कडुलिंबाला या काळामध्ये मोहोर येतो, म्हणजे फुलं येतात. त्या मोहोर जो आहे म्हणजे फुलं जी आहेत या मोहोराला सुद्धा गुढीला बांधायला सांगितलं आहे. आणि त्या कडुलिंबाची चटणी करत असताना त्या मोहोराचा वापर करून, पानांचा वापर करून चटणी बनवायला सांगितलेली आहे आणि ती या दिवशी सेवन करायला सांगितलेली आहे. आणि या कडुलिंबाचं महत्त्व असं आहे की ते आपल्याला आरोग्य देणारं आहे. थोडक्यात म्हणजे काय की सुरुवातीला ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या सुरुवातीला कटूच असतात, परंतु त्यानंतर आपल्याला गोड वाटायला लागतात. तसाच कडुलिंब आहे की सुरुवातीला तो कडू स्वरूपामध्ये आपल्याला भासेल, पण एकदा आपल्या शरीरामध्ये गेला, पोटामध्ये की आपल्या शरीरामध्ये तो गोड आणि चांगलंच कार्य करेल. म्हणून कडुलिंबाचं सेवन आपल्याला निरोगी ठेवतं. कित्येक विचार आपल्याला डोक्यामध्ये येत असतात, चांगले विचार येत असतात, परंतु ते विचार राबवायला पहिल्यांदी कटुता असते. आणि चांगले विचार जर का समाजामध्ये राबवायचे असतील, प्रचलित करायचे असतील, तर कोणाला तरी वाईटपणा हा घ्यायला लागतो, कटुता स्वीकारावी लागते. आणि मग एकदा त्याचं समाजाला त्याचं महत्त्व पटलं की मग पुढे ते चांगलं होत राहतं. हे जसं आहे तसंच कटुता सुरुवातीला जरी असली तरी अंती त्याचा फायदा हा गोड स्वरूपाचा आहे. आणि म्हणून कडुलिंबाचं सेवन या दिवशी करायला सांगितलेलं आहे. जीवनही निरोगी बनतं ते सात्विक विचारांनी बनतं. आणि सात्विक विचारही जरी कटू असले तरी ते आपल्याला या गुढीपाडव्याच्या निमित्ताने, वर्षप्रतिपदेच्या निमित्ताने आपल्याला ते धारण केले पाहिजेत. म्हणून अनेक मंदिरांमध्ये या दिवशी कडुलिंब मिश्रित साखरेच्या प्रसादाचं वाटप केलं जातं. कधीही सुख किंवा दुःख एकटं येत नाही, तर त्याच्याबरोबर सुखाबरोबर दुःख हे असतंच आणि दुःखाबरोबर सुख हे असतंच. तसं हे मंदिरामध्ये जेव्हा आपल्याला प्रसाद मिळतो साखर मिश्रित कडुलिंबाचा, तेव्हा लक्षात घ्यावं की आपल्याला मंदिरामध्ये भगवंत दुःख आणि सुख हे बरोबरच देतो आहे. नुसतंच सुख येणार नाही, त्याच्याबरोबर दुःख येणारच. आणि नुसतंच दुःख येणार नाही, त्याच्याबरोबर सुख येणारच. म्हणजे एक रस आहे कडू आणि एक रस आहे गोड, या दोघांचं मिश्रण आपल्याला प्रसाद म्हणून मिळत असतं. हेच या गुढीपाडव्याच्या या प्रसादाच्या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं. सारांश हाच आहे की मृतवत बनलेल्या मानवांमध्ये चेतना भरून त्याची अस्मिता जागृत करणारा हा उत्सव आहे. त्यानंतर त्याच्याबरोबर मानवाला मिळालेली शक्ती, संपत्ती, बुद्धी हे सर्व ईश्वर दत्त आहे. आणि हे त्याला समजावून देऊन त्याच्यामध्ये समर्पणाची भावना जागृत करणारा हा गुढीपाडवा हा महोत्सव आहे. म्हणून हसत हसत या वर्षाचं स्वागत करावं. आपल्या
सुख आणि दुःख या दोन्ही रूपांनी येणारं हे जे वर्ष आहे ते आपण त्याचं स्वागत करावं. दुःखाशी सुद्धा न पदच्युत होता सामना करावा असं हे शिकवणारं वर्ष असतं. आणि म्हणूनच या दिवशी गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला जातो. याच दिवशी गुढी उभारत असताना चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवसाचं अजून महत्त्व काय आहे की हा दिवस सृष्टी रचनेचा पहिला दिवस आहे. म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली ती या दिवशी केली म्हणून याला महत्त्व आहे. 1,97,39,40,110 वर्ष अगोदर सूर्योदयाच्या वेळेला जगाची रचना ब्रह्मदेवाने केली, सत्ययुगाची निर्मिती केली. म्हणून या आजच्या दिवसाला युगादी असं म्हणतात. कारण या गुढीपाडव्याच्या दिवसापासून युग सुरू झालं म्हणून त्याला युगादी दिवस असं म्हणतात. या युगादी तिथीच्या दिवशी पितरांचं सुद्धा स्मरण करावं आणि युगादी श्राद्ध करावं असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रभू चंद्रांच्या दृष्टीनेही हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या दिवसापासून रामनवमीपर्यंत अनेक रामभक्तांच्या घरी राम नवरात्र साजरं केलं जातं. जसं देवीचं नवरात्र असतं, नरसिंहाचं नवरात्र असतं, खंडोबाचं नवरात्र असतं, तसं राम नवरात्र या काळामध्ये साजरं केलं जातं. रामनवमीचा मोठा उत्सव या काळामध्ये साजरा केला जातो. आणि म्हणूनही या रामनवमीच्या उत्सवाचा पहिला दिवस म्हणूनही या दिवसाला महत्त्व आहे. असं म्हणतात की रामांना सुद्धा राज्याभिषेक या गुढीपाडव्याच्या दिवशी झाला म्हणूनही या दिवसाचं महत्त्व आहे. युगाब्द संवत्सर शक याचा प्रथम दिवस, याच दिवशी युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला म्हणूनही याला महत्त्व आहे. विक्रम संवत्सर शकाचा पहिला दिवस, याच दिवशी विक्रम राजाने राज्य स्थापन केलं म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. शालिवाहन शकाचा हा प्रथम दिवस, म्हणजे याच दिवशी शालिवाहन राजाने दक्षिण भारतात राज्य स्थापन केलं म्हणून हा शालिवाहनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नवरात्राचा पहिला दिवस म्हणून शक्ती आणि भक्ती याचे 9 दिवस पुढे येतात म्हणून नवरात्र स्थापनेचा पहिला दिवस, रामनवमीच्या अगोदरचे 9 दिवस हा उत्सवातला पहिला दिवस म्हणून मानला जातो. दक्षिण भारतामध्ये गुढी उभारण्याचं जास्ती परंपरा आहे. म्हणजे याचं कारण असं आहे की आनंद साजरा करण्याचं कारण असं आहे म्हणजे महाराष्ट्र प्रांतामध्ये सर्वसाधारणपणे. कारण शालिवाहन जो काही आहे या शालिवाहनांनी हुनाना युद्धामध्ये दक्षिण भारतात श्रेष्ठ असं राज्य स्थापन केलं. शालिवाहनाची राजधानी ही आत्ताच्या भारतातली उत्तर काशी म्हणून महाराष्ट्रातील पैठण म्हणून ओळखली जाते. आणि या महाराष्ट्रात शालिवाहन शक वर्ष साजरं करतात. आणि उत्तर भारतामध्ये विक्रम राजांनी कार्य केले म्हणून तिकडे विक्रम संवत साजरं केलं जातं. तिकडे विक्रम शकानुसार संवत्सर साजरं केलं जातं. आपल्याकडे शालिवाहन शकानुसार वर्ष साजरं केलं जातं. म्हणून या महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात शालिवाहन शकाचा प्रथम दिवस तो गुढी उभारून साजरा केला जात असे. या गुढीपाडव्याच्या दिवशीच्या बद्दल संतांनी सुद्धा आपल्याकडे खूप उल्लेख करून ठेवलेला आहे. अनेक वर्ष आपल्याकडे हा महाराष्ट्रामध्ये उत्सव चालू आहे. आपल्याकडे एक प्रसिद्ध अभंग आहे, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची हाट कैवल्याची पेठ, मिळाले संतुष्ट वारकरी. असा सुंदर टाळी वाजवावी गुढी उभारावी असा अभंगच लिहिलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, आस निरसिली गोविंदाचे भेटी, संसार तुटी पुढी इला, पुढे पाठविले गोविंदे गोपाळा, देऊनी चपळा हाती गुढी. म्हणजे तुकोबा सुद्धा आपल्या अभंगामध्ये, ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये या गुढीचा उल्लेख करतात. या दिवशी वसंत पंचमी आहे. वसंत ऋतूला या दिवशी प्रारंभ होतो म्हणून सूर्याचा वसंत संपातावरती सूर्य येतो. वसंत संपाताचा संघात बिंदू म्हणजे क्रांतिवृत्त आणि विषववृत्त ही 2 वर्तुळं ज्या बिंदूमध्ये परस्परांना छेदतात तो बिंदू म्हणजे वसंत संपात बिंदू.
आणि वसंत ऋतू त्या ठिकाणी चालू होतो आणि त्या ठिकाणी सूर्य येतो आणि म्हणून या वसंत ऋतूला महत्त्व आहे। आणखीन एक महत्त्व म्हणजे वसंत ऋतूचं असं आहे की भगवंताने गीतेमध्ये ज्या आपल्या अनंत विभूती सांगितलेल्या आहेत, वेदानाम सामवेदोस्मी, वेदांमध्ये सामवेद ही माझी विभूती आहे, तसं ऋतूंच्या बाबतीमध्ये भगवंत गीतेमध्ये असं म्हणतात, ऋतूनाम कुसुमाकराहा, म्हणजे ऋतूंमध्ये वसंत ऋतू ही माझी विभूती आहे। म्हणजे गोपालकृष्णांचाही संबंध या वसंत ऋतूशी आहे, भगवंताचा संबंध वसंत ऋतूशी आहे। म्हणजे या वसंत ऋतूला किती महत्त्व असेल बघा। आणि त्या वसंत ऋतूचा प्रारंभ या दिवशी होतो, म्हणून या सणाला अत्यंत महत्त्व आहे। वालीचा वध करून राज्य परत दिल्याचा, रामाने वालीचा वध जो केला आणि राज्य परत दिलं तोच हा दिवस आहे। अयोध्येला राम परत आले तो हा दिवस आहे असंही मानलं जातं, म्हणून विजयाचं आणि आनंदाचं प्रतीक म्हणूनही गुढी उभारली जाते असंही मानलं जातं। थोडक्यात विजयाचं प्रतीक धर्मध्वज म्हणून याची पूजा केली जाते, ब्रह्मध्वज म्हणून पूजा केली जाते। शालिवाहन शक चालू झाल्याचा हा दिवस आहे म्हणूनही याची पूजा केली जाते।